आज 20 जुलै 2026 2019ला आदरणीय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्वर्गीय गणेशजी राणा हे शांत झाले. हे त्यांचं घर आपल्याला समोर दिसतं आहे, ते या शूटिंगमध्ये दिसत होतं. हितेश शहा आणि शैलेंद्र पाटील यांनी त्यांच्याविषयी केलेली चर्चा आपण आता ऐकूयात. सविस्तर पुढचा अध्याय वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपल्यासमोर सादर केला जाईल. धन्यवाद. 20 जुलै आहे. आदरणीय स्वर्गीय गणेश भाऊ राणा जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यांचे वडीलही जिल्हा प्रमुख होते. 1982 ते 90च्या काळामध्ये तुम्ही बाल शिवसैनिक म्हणून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता तुम्हाला गणेश राणांबद्दल राहिलेला जो वेळ होता ती तुम्हाला सुरुवातीच्या काय आठवणी आहेत? आपलं वय काय आणि त्या दिवशी वय काय होतं? त्या दिवशी माझं वय लगभग 11 वर्ष होतं. लहानपणापासून मी जगन्नाथजी राणा यांच्यासोबत बोट धरून काम करता शिकलेला आहे. जगन्नाथ राणा त्यांचे वडील, त्यांना पैलवान म्हटलं जायचं. पहलवान जगन्नाथजी राणा पहलवान हे जिल्हा प्रमुख होते, पहिले जिल्हा प्रमुख होते जळगाव जिल्ह्याचे. गणेशजी राणा जिल्हा प्रमुख झाले. त्यांनी वामनराव दादा महाडिकांना बोलवून, प्रमोद नवलकरांना बोलवून मोठे मोर्चे काढले. तडीपार मोर्चा काढला. तडीपार मोर्चा सर्वाधिक मोठा जो सुरू झाला होता तो राजकमल टॉकीजवरून आणि जिल्ह्यापर्यंत म्हणजे कलेक्टरच्या पर्यंत पोहोचला होता. प्रमोद नवलकर स्वतः होते तेव्हा, वामनराव दादा महाडिक होते, साबिर शेख होती माझी मैत्रीण. आणि त्यांचं जे काम होतं ते भूतोन भविष्य होतं. ते काम जे झालेलं आहे किंवा ते संघटना उभी करायची जी ताकद होती ती आजपर्यंत कोणी करूच शकलेलं नाही, असं मला तरी. म्हणजे तुम्ही 11व्या वर्षी शिवसेनेचे त्यांचे वडील होते, त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर कारकीर्द सुरू झाली. तुमची वादळी कारकीर्द होती. जळगाव जिल्ह्यामध्ये त्यावेळेस सर्व काँग्रेसचा बोलबाला होता. भाजपा, शिवसेना किंवा हिंदुत्ववादी पक्ष किंवा उजव्या विचाराचे पक्ष त्यांचा काही फारसा प्रभाव नव्हता. अशा विपरीत परिस्थितीमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा फक्त आशीर्वाद घेऊन त्यांच्या घरावर एक झेंडा भगवा होता. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं होतं तुमच्या साक्षी झाले, आता तुम्ही शिवसेनेची जबाबदारी सांभाळा. त्याच्या घरावर एक झेंडा असला तरी एक दिवस असाही जळगाव जिल्हा बालेकिल्ला होता. असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना त्यांच्या वडिलांच्या सांत्वन पत्रामध्ये दिलं होतं. तर आता 2026 चालू आहे. आता तुम्हाला काय वाटतं की आज त्यांचा रिपीटी नाही तरी आज 2026 मध्ये त्या बरेच राजांनी रक्ताचं खाली केलं, पण राजकीय झाला. त्यांचा परिवार आज जळगाव शहरात राहत नाही, पुण्याला राहतात. व्यवसायामुळे मुलीच होत्या त्यांना. त्यांचा एक पुतण्या आहे तोही पुण्याला असतो. गणेश राणांचे काय गुण आत्ताच्या शिवसैनिकांनी घेतले पाहिजे? त्यांची जी संघटनात्मक बांधणी होती, त्यांचं 80% समाजकार्यावर भर दिलेला होता. त्या भरावर आणि साहेबांच्या सांगण्यावर ते आजही व्हायला पाहिजे. आज तसं होत नाही. आज सगळं कमर्शियल झालेलं आहे असं प्रथम दर्शनीय वाटतं. कोणी कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही असं आज वाटतंय. मग आता शिवसैनिक म्हणून तुम्हाला दुःख आहे? शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले आहेत बऱ्यापैकी कार्यकर्ते शिंदे गटात सत्तेमुळे, त्या लोभामुळे किंवा मोहामुळे गेलेले आहेत. जुन्या कडवट शिवसैनिकांमध्ये आता कोण कोण आहेत असं जळगाव जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा झेंडा घेऊन चालतायत? झेंडा घेऊन चालणारे लगभग बाळू कोणते आहे, त्याच्यानंतर भुसावळचे शर्मा आहे, त्याच्यानंतर चाळीसगावचे मामा कोळी आहेत, ऍडव्होकेट आनंदराव चव्हाण आहे, ते कडवट आहे. आणि त्यांनी सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी कोणतीच कॉम्प्रोमाइज केली नाही. आणि आज पण ते त्या विचाराचे, साहेबांच्या विचाराने प्रेरणा घेऊन काम करत राहतात. आपण गणेश राणांच्या बद्दल विविध लोकांच्या मुलाखती घेऊया. आज 1 जुलै 2026 शांत होऊन आज 2019 ते शांत झालेले आहेत आणि 7 वर्ष त्यांना सुरू होते त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या मुलाखती घेण्याचा आम्ही आपल्याला समोर सादर करण्याचा प्रयत्न करू. आपला नंबर आहे शैलेंद्र पाटील. धन्यवाद. गणेश राणांच्या सर्वाधिक महत्वाचं त्यांच्या कारकिर्दीतलं जर विशेष असेल तर कन्हैया बंधू हत्याकांड त्यांनी एकट्याने हँडल केलं. विधानसभेमध्ये असो तो प्रश्न लावून धरला. संबंधित अधिकाऱ्यांना कोर्ट कचेरीपर्यंत त्यांनी सजेलावेपर्यंत काम केलं. जिल्ह्याच्या बाहेर त्या कोर्ट गेलं. त्या नाशिक कोर्टामध्ये त्यांनी जळगावून जाऊन त्यांनी केस चालवला. आरोपीला सगळ्यात